माझे विचार. मी विचार करतो म्हणून मी आहे. अन्य प्राण्यांपेक्षा हेच तर आपल्यातलं वेगळंपण आहे मित्रहो. तुमचं मन म्हणजे बँक अकाउंट आहे. त्यात चांगल्या कल्पना, चांगले विचार आणि चांगल्या अनुभवांच्या ठेवी ठेवता येतील. या ठेवी कामी कधी आणायच्या? टीव्ही, रेडिओवरील भिकार कार्यक्रमांना नकार देऊन. मन हे विचारांचा कारखाना आहे. कारखाना हो, तुम्ही त्याचे प्रोडक्शन मॅनेजर आहात. या कारखान्यात एकतर सकारात्मक किंवा मग नकारात्मक विचार निर्माण होतील. या कारखान्यांसाठी कच्चा माल बाकीच्यांकडून येणाऱ्या कल्पना. सगळ्यांचेच ऐका, पण निर्णय तुमचाच असू द्या. चुका या माणसाच्या सर्वोत्तम शिक्षक आहेत. अंतःप्रेरणा म्हणजे आतला आवाज. हा आतला आवाज म्हणजे क्रियाशीलता, सर्जनशीलता, जी तुम्हाला काहीतरी सांगू पाहते. आभाराची पावती अपेक्षित असेल तर सदिच्छा देण्याची आणि देण्याच्या भानगडीत पडू नका. धाडस अंगी असणाराच बहुमत मिळवू शकतो. कुत्र्याच्या पेकाट्यात लात घालण्यापूर्वी त्याचा मालक कोण हे आधी बघून घ्या. पक्षी जलकुंभावर पाणी पितात, पण ते तो जलकुंभ रिकामा नाही करत. अनुभव काय शिकवतो तर आधी सगळ्या समर्पित गोष्टी एकत्र आणा, नंतर त्यांचं विश्लेषण करा. यासाठी आधी पाहिजे ती शिस्त आणि नंतर अनुभव संपन्न अशी अनेक वर्ष. चुकीच्या निर्णयापेक्षा निर्णय न घेणे अधिक घातक आहे. अतिनियोजन आधी रद्द करा. यश आलं तर कोणतंही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. अपयश आलं तर स्पष्टीकरण उरतच नाही. सावलीची भीती बाळगू नका, कारण सावली आहे याचाच अर्थ हा की जवळच कुठेतरी प्रकाश आहे. तुम्ही वेगळं काही करू शकत नाही जोपर्यंत वेगळं काही बघणार नाही. तुमचं मन हे संगणकासारखं आहे, म्हणूनच प्रोग्रामिंग करता येईल. तर्क करा, अतर्क्याचा. तार पाठवण्याचा जमाना गेलाय, पण तार म्हणजे जे आधी वेळेत करायला पाहिजे होतं ते नंतर वेळेवर करणं. 10 आयुष्यांचा अनुभव गाठीशी बांधायचा आहे. वाचन करत चला, आयुष्य समृद्ध होत जाईल. पैसा कमवण्यासाठी वेळ लागतो, पण गमावण्यासाठी मान फिरवण्या इतकाही वेळ पुरतो. सर्वात दुबती गाय देखील गुंतवणूक केल्याशिवाय नियमित आणि भरपूर दूध देणार नाही. नियोजन शांततेने करा, सावकाश करा. नियोजनाप्रमाणे काम मात्र झटपट करा. बहुतेकदा माणसं काम चांगल्या पद्धतीने व्हावे असा कटाक्ष ठेवतात, पण त्याऐवजी चांगले काम करण्याबाबत विचार करणे अधिक गरजेचे नाही का? बघा, जमलं तर. कंपनी म्हणजे बॉसची लांबच लांब सावली. जगातील सर्वोत्तम छायाचित्र दुसऱ्याच्या कॅमेऱ्यामध्ये आहे, त्याचा काय उपयोग? जगातील भली भली माणसंही त्यांचं आर्थिक नियोजन हे एकूण पगारावर आधारित ठेवतात, आयकराचा विचार न करता. नियम हा ठेवला पाहिजे की एकूण पगाराऐवजी हाती पडणाऱ्या रकमेवरच नियोजन करा. पुरेसं मनुष्यबळ, पैसा आणि बाकी सर्व साहित्य बाळगण्यापेक्षा कल्पनाशक्ती बाळगणारा अधिक यशस्वी ठरतो. शेकडो व्यावसायिक उद्योजक MBA नसतानाही यशस्वी झाले.
पण त्या प्रत्येकाकडं व्यावहारिक शाणपण जरूर होतं. व्यवस्थापक योग्य पद्धतीने काम करतो, नेता योग्य काम करतो. क्रोध, बदला आणि ईर्ष्या, असूया ही आयुष्यातील शृंग पेरलेली ठिकाणच आहेत. एकच शब्द लक्षात ठेवा, कर्मण्यवाधिकार असते, काम करत रहा. समोरची जागा नेहमी मिळवा, तुम्हाला नक्कीच मोठं झाल्यासारखं वाटेल. नफा महत्वाचाच आहे, पण तो वापरू नका. तो गुंतवला गेला पाहिजे भविष्यात कामी येण्यासाठी. वाईट बातमीचा वेग नेहमीच चांगल्या बातमीपेक्षा जास्त असतो, नाही का? शांत राहून मी समोरच्याचे दोष शोधतो आणि मग माझे दोष दूर करतो. शेकोटीला लागणारी लाकडं तुम्हीच कापा, बघा त्यांची ऊब जरा जास्तच जाणवेल. कपडे माणसाला घडवत नाहीत, पण ते तुमच्याबद्दल इतरांशी बोलतात. वेगापेक्षा दिशा महत्वाची. आपण स्पीडोमीटरकडेच बघत राहतो आणि रस्त्यातील मैलाचे दगड विसरून जातो. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ती मनात पूर्णत्वाला जायला पाहिजे. नवीन गोष्टींचा विचार करणं म्हणजे सर्जनशीलता. शोध लावणे म्हणजे नवीन काहीतरी करणं. सर्जनशील माणसांची कमतरता नाही, कमी आहे ती संशोधकांची. बऱ्याचदा आपण उगाच बोललो म्हणून खेद वाटतो, पण आपण उगाच गप्प बसलो याचा कधीतरी खेद वाटतो का? माणसांच्या मोठेपणाची व्याख्या नीट ठरवून घ्या. मोठा माणूस छोटा असू शकतो आणि छोटा माणूस असामान्य. हे चांगले आहे की देव तुम्हाला तुमच्या भविष्यात डोकावण्याची संधी देत नाही, नाहीतर तुम्हाला स्वतःवरच गोळी झाडावी वाटली असती. बुद्धिमानाला पैसा देणं थोडं सोपं आहे, पण पैसा असणाऱ्याला बुद्धी देणं केवळ अशक्यच. दिवे लागणीलाच दिवे लावावेत, तसंच ज्ञान गरज असताना वापरावं. भुरटे चोर नेहमीच गजाळ असतात आणि जातात, मोठे दरोडेखोर मात्र कायम निसटतात. अवघड काय असतं तर प्रत्येक ठिकाणचं पहिलं पाऊल बरं. लांब पल्ल्याचे धावपटू छोट्या शर्यतीत सहभागी होत नसतात. आपल्यापैकी बहुतेकांना स्वतःची किंमत कमी करण्याची सवय असते. हा दोष वेळीच दूर करा. तुमचे दुःख कुणासमोर उगाळण्यात अर्थ नाही. कुणालाच ते ऐकून आपला वेळ दवडायचा नाही. आत्मसन्मान असेल तर कुणीही तुमचा अपमान करणार नाही. आतला आवाज जरा देखील कमी वाटला तर दुर्लक्ष करू नका. हास्य, स्मित हे शब्द लक्षात असू द्या. याचा प्रत्यय घेऊन बघा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी माकडं जेवढं उंचावर जाईल ना तेवढं त्याचं शेपूट दिसेल. ज्या दिवशी तुम्हाला चांगली कल्पना सुचेल त्या दिवशी कल्पना विलास न करता कल्पना विकास करा. त्याच दिवसापासून तिच्यात सुधारणा करू लागा. बुडत्या जहाजावर सुरक्षित केबिन असण्याचा उपयोग काहीच नाही ना. तुम्ही उंची गाठू लागाल तसे तुमचे विचार संकुचित होत जातील. तेव्हा दक्ष रहा. जगात एकच समज पक्का झाला आहे. एकाच प्रमेयावर जग चालत आहे. तुम्ही जर 5 टनांचा ट्रक आहात
तर रस्त्यावरचे वाहतुकीचे नियम पाळायची गरज नाही. आपणच आपले सर्वात घातक शत्रू असतो असं म्हणतात. आपला लहान मुलगा जेव्हा टेबलाला धडकतो तेव्हा आपण टेबलाला दोष देतो. चुकीचं शिक्षण. जेव्हा तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर असता तेव्हा आणखी प्रयत्न करा, आणि जेव्हा पहिल्या स्थानी असता तेव्हा सुद्धा आणखी प्रयत्न करा. एखादा पराभूत झाला म्हणजे तो संपला असे नाही. पळपुट्याप्रमाणे वागला तर तो संपला. हरलात तरी थांबा, एक तरी संधी मिळेलच. मोठं वादळ कधीच जास्त काळ टिकवून राहत नाही. तुमच्याकडे ज्ञान किती आहे यावर अक्कल ठरत नाही, तर ज्ञानाचा वापर किती केला यावर हुशारी अवलंबून आहे. आत्ताच्या क्षणापुरता एखादा निर्णय योग्य असेल, पण त्याचे दुर्गामी परिणाम वाईट असतील तर पराभूत न होताही कधी कधी पराजय स्वीकारायचा असतो, हे शिकून घ्या. तुमची ताकद तुम्हालाच कळणार नाही जोपर्यंत तुम्ही ती वापरून बघणार नाही. भूतकाळापासून धडा घ्यायचा असतो, तो भविष्यकाळ सुधारण्यासाठीच. उंठ खाली वाकलाच नाही तर त्याच्यावर सामान लादायचे तरी कसे. तुमच्या आणि माझ्यात एकच फरक आहे, ऐकू येण्याचा. तुम्ही दार बंद केल्याचा आवाज ऐकता, मी दार उघडल्याचा आवाज ऐकतो. संधीचा. तुमचे नाव तुमचा ट्रेडमार्क आहे. आयुष्यासारखा त्याचा सांभाळ करा. काट्यांशिवाय कोणताही गुलाब फुलत नाही. काट्यांचंच अस्तित्व ज्याला खुपते तो गुलाबाच्या सौंदर्याचा विचारच करत नाही. हे म्हणजे तारे चमकताना खाली माती बघण्यासारखं आहे, नाही का? सगळ्यात वाया गेलेला दिवस कोणता माहितीये? ज्या दिवशी तुम्ही मनमोकळं हसला नाही तो दिवस. जखम झालेल्या जागेवर माशा गोंगावणारच. सोप्या होण्यापूर्वी सगळ्याच गोष्टी अवघड असतात हे नक्की. रंग फिके होतात, इमारती पडतात, राज्य लयाला जाते, पण सुविचार चिरंतन ठरतात. फुंकून निखारे पेटवता आले म्हणजे माणसाला स्वयंपाक जमतोच असे नाही. 40ला पोहोचलात की वर्षागणिक एक आजारपण ठरलेलंच. एखाद्या मनुष्याला आयुष्यात किती गरजा आहेत, यापेक्षा किती कमी गरजा आहेत यावरून त्याला जोखायला हवं. आजपर्यंत एकही झाड आभाळाला टेकलं नाही, हेही लक्षात ठेवा. चटकन आणि दयाळूपणे क्षमा करा. हळूहळू विचारपूर्वक राग व्यक्त करा. तुमची दुःख वाळूवर लिहा आणि तुमचे सुख संगम रबरावर कोरा. जे पाहिलं त्यापैकी अर्ध्यावरच विश्वास ठेवा. जे ऐकलं त्यावर जराही विश्वास ठेवू नका. धान्याचे गोदाम जळून गेले, पण आता मला माझं आरोग्य, माझं सुख. तुम्हाला समस्या आहेत, यात वावगं काय? ज्यांना समस्या नाहीत असे फक्त थडग्यातच असू शकतात. समस्या या जिवंतपणाचं लक्षण आहेत. तुम्हाला आहेत म्हणजे तुम्ही जिवंत आहात. तुमच्या समस्या संपल्या याचाच अर्थ आता देवाला तुमच्यावर विश्वास राहिला नाही. हृदयाचा सर्वात मोठा शत्रू कोण?
तर हाव, लोभ, अधाशी वृत्ती. तुमच्या समोर ध्येय पाहिजेच, पण ते साध्य करण्याजोगे. लवचिक असणं म्हणजे वाकणं नव्हे. चांगले दर्जेदार कपडे ठेवणीतले म्हणून जपू नका, वापरू लागा. निष्क्रियतेने निर्माण होणारी अस्वस्थता संपवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे कृती करा. योग्य तयारी केली नाही की कामगिरीही योग्यच होईल. झोका वर खाली होणारच, पण त्यातही समतोल साधावा हे उत्तम, नाही का? कर्ज काढत राहणं म्हणजे पश्चातापाचे डोंगर उपसण्यासारखं आहे. सकारात्मक विचारांची कारखानदारी करा. सकारात्मक विचार आत आले पाहिजेत, सकारात्मक विचार बाहेर गेले पाहिजेत. सकारात्मकता हाच जगण्याचा आत्मा आहे. संयम कधीही हिताचाच असतो बरं. जे तुम्ही बदलू शकता ते बदलाच, जे शक्य नाही ते स्वीकारायला शिका. अपमान आणि औषधी गोळ्या चावत बसू नका, कडू लागणारच. अत्यंत गर्विष्ठापेक्षा कमी रागीट परवडला. आनंदाची उधळण करत रहा, काही कण तुमच्यावरही सांडतीलच. मी शब्द दिला तर तो कुणीही मोडू शकणार नाही, पण मी करारावर सही केली तर माझे वकील तो मोडू शकतील. कागदोपत्री करारापेक्षा शब्द महत्वाचा नाही का? देण्याचीच वृत्ती ठेवा. दुसऱ्याला आनंदी करणं आणि आनंद देणं यासाठी वाटेल ते करा. कृतज्ञतेची अपेक्षा बाळगू नका, अगदी बायकोकडूनही. ताण येईल, दबाव येणार, त्यापासून पळू नका. त्या वातावरणात काम साधायला शिका. आयुष्य धोक्यात न येता वाढेलच. उडी मारताय बघा, विचार करा, मग ठरवा. तुमच्या किंवा स्वतःच्या चुका मनात फार काळ साठवून ठेवू नका. एक स्मित हास्य एका पैठणी शालूपेक्षाही अनमोल आहे. तुम्हाला टीका करावीच लागणार असेल तर ती खुबीने करा, प्रेमानेही टीका करता येते. दुःख आणि अपयश स्वीकारलं तरच पुढे सुखाचा उपभोग घेता येईल. विसंवादापेक्षा सुसंवाद आणि वादविवादापेक्षा सामंजस्य हा प्रवाद निर्माण होऊ द्या. राग हे महागडे आभूषण आहे, ते अति श्रीमंतांनाच परवडू शकतं. अनेकदा भीती निर्माण होते ती थकव्याने, शारीरिक आणि मानसिक थकव्याने, हो, आणि एकटेपणामुळेही. उद्योग व्यवसाय हा चिंतेचा नाही तर आनंदाचा भाग झाला पाहिजे. देवाची निर्मिती कधीच वाईट असत नाही, एवढं लक्षात ठेवा. उंची गालीचे हंड्या झुंबर यांनी घर चांगलं दिसेल, पण घरातील व्यक्तींच्या चेहऱ्यावरील समाधान, हास्य यामुळे त्या घराला घरपण मिळेल. विचार करा, धन्यवादाचं स्मित करा, बास. वाद सोडविल्याशिवाय अंथरुणाला पाठ टेकवू नका. सुखी आयुष्यासाठी फार कमी गोष्टींची गरज असते, हेही लक्षात घ्या. गरज संपू शकते, लालच नाही. केवळ चांगले नाही तर लायक बनूया. आयुष्य एकदाच मिळतं, पण योग्यरित्या जगता आलं तर तेवढंही पुरेसं आहे. बुद्धिमत्तेचं प्रत्यक्ष लक्षण कोणतं? कायम प्रसन्न चित्त असणं. महत्वपूर्ण आहात ही गोष्ट चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही चांगले आहात ही जास्त महत्वपूर्ण गोष्ट आहे. आरोग्य हा सुखाचा मंत्र आहे.
या मंत्राचा जप निरंतर केला पाहिजे. ज्याला कसं लढायचं हे ठाऊक नसतं तो तारुण्यातच संपतो. सगळ्यात छोटं पण चांगलं काम हे नुसत्या मोठ्या ध्येयापेक्षाही चांगलं असतं. भाग्याच्या बाबतीत निश्चित असं काय आहे तर ते बदलणार हेच निश्चित आहे. छोटे छोटे खर्च होतच असतात म्हणून चालत नाही. अशा खर्चांपासूनच सावध राहा. एक छोटं छिद्रही मोठं जहाज बुडवू शकतं हेही लक्षात ठेवा. लहान सहान बाबींवर दुःखी होण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे आनंदात बाधाही येणारच. वर्तमानात जगा. ते इतकं सुंदर करा की ते लक्षात राहील. क्रोधाचा पत्ता कापला तर बुद्धीच्या विकासाचा पत्ता सापडतो म्हणतात. लहान भांड चटकन गरम होतं. हेही करू तेही करू. तुम्हाला सगळंच व्हायचं तर मग तुम्ही कुणीच होणार नाही. मी हेही करेन तेही करेन म्हणजे तुम्ही काहीच करणार नाही हा त्याचा अर्थ होतोय. सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत काम करून कुणीही जगू शकतं. पण सफलता मिळते ती नंतरच्या 5 ते 8 पर्यंत काम केल्यानेच. एक छोटा खडा किंवा मोठा दगड दोन्ही पाण्यावर तरंग उमटवू शकतात. जीवनात तरंग उठणं जास्त महत्वाचं आहे नाही का? आयुष्यात सकारात्मक गोष्टी बघितल्या तरच त्या दिसतील. खुश आहोत, आनंदात आहोत म्हणून हे स्मित नाही, तर आम्ही सुहास्यवदनी आहोत म्हणून खुश आहोत. काही व्यक्ती आल्याने आनंद होतो आणि काही व्यक्ती गेल्याने आनंद होतो. खूप खूप खुश असणं, आनंदी होणं हे बाहेरच्या वातावरणावर अवलंबून नाही, तर ती एक आंतरिक भावना आहे. माझ्याजवळ उंची जोडे नाहीत म्हणून मी दुःखी होतो तोपर्यंतच, जोपर्यंत मी दोन्ही पाय नसलेला माणूस बघितला नव्हता. आराम आराम, काम करतानाही आराम करणं शिकून घ्या. बोलणं आणि लिहिणं दोन्ही मधाळ हवं. 10 गरीब माणसं एका गोदडीतही आरामात झोपू शकतात, पण 2 राजे एकाच राज्यात नाही राहू शकत. हे दुर्दैव आहे. कल्पना आणि विचार या आधारे तुमचे काम सुरू असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. जगात प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे आणि तो मिळविण्याचा एकच मार्ग आहे, विचारांवर नियंत्रण ठेवा. चिंता टपकणाऱ्या नळासारखी असते, अस्वस्थ करणारी. ही चिंता एकतर पागल करेल किंवा आत्महत्या करायला लावेल. तुम्हाला सुंदर दिसायचंय तर 1 मिनिट आरशासमोर उभे राहा, 5 मिनिटे आत्म्यासमोर आणि 15 मिनिटे देवासमोर उभे राहा. चांगले असलो तर विचारही चांगले असतील. तुच्छ विचार आले तर तुच्छ बनू आणि भीतीदायक विचार आले तर भित्रे बनू. झोप येत नसेल तर उठा आणि काम करा, किंवा तोपर्यंत वाचन करा जोपर्यंत झोप येत नाही. लक्षात ठेवा, निद्रानाशाने कुणी मरत नाही. झोप येत नाही म्हणून चिंतित होणं हे निद्रानाशापेक्षा जास्त नुकसानदायी आहे. काहीतरी अर्पण करावं अशी माणसं सापडली पाहिजेत, म्हणजे देण्याची वृत्ती वाढते. हृदय विशाल केलं तर यश नक्की, ते संकुचित झालं तर अपयश आणि हृदयाघात. चांगले पैसे कमवण्यापेक्षाही महत्वाचं आहे ते चांगलं आयुष्य जगणं. डॉक्टर काय करतात?
एक चूक कधी कधी शरीर स्वास्थ्य ठेवण्याबरोबरच मनस्वास्थ्याचा विचार ते करत नाहीत. दोन्हींवर स्वतंत्र उपचार नाही करता येत, एकत्रितच करावा लागतो. एका छोट्या गोष्टीतूनही चांगल्यात चांगलं निर्माण करू शकता. एकच लिंबू सापडलं, चवदार सरबत करा. एकच कागद सापडला, सुंदरशी होडी करता येईल. एकच पोळी आहे, तुमच्यापेक्षाही भुकेल्याला देता येईल ना. आनंद म्हणजे काहीतरी मिळवणं, मग ते ध्येयही असेल किंवा कुणाला तरी मदतही असू शकते. आनंद खरंच कृतिशीलतेचं लक्षण आहे. दुःखाची पाखरं डोक्याभोवती गिरट्या मारतायत, हरकत नाही, पण त्यांना डोक्यावर घरट तरी करू देऊ नका. आहे त्यात सुख आहे, नाही त्यात काय सुख. स्वतःला बदला, आयुष्य आपोआपच बदलेल. तुम्हाला आयुष्यभराचा आनंद पाहिजे, तुमच्या कामावर प्रेम करा. सुखाचा शोध घेणे म्हणजे स्वतःच्या सावली मागे धावणे आहे. निसर्गानं तुम्हाला चेहरा दिलाय, मात्र त्या चेहऱ्यावर भावभावना तुम्हालाच ओतायच्या आहेत. बरं, चिंता करण्यासारखं काहीच नाही, याचीच चिंता अनेकांना असते. हे दुर्दैव आहे. ज्यांना मिळवायचीच सवय असते त्यांना सुख मिळत नाही. ज्यांना देण्याची सवय असते त्यांनाच ते मिळतं. सरळ चालत राहा. हा सरळ मार्ग नेहमीच आनंदाचा असतो आणि अंतिमतः सुखच देतो. मने जुळू द्या. घरे वेगवेगळी असली तरी चालतील. पुन्हा हुशारीने सुरुवात करायची असेल तर अपयश ही संधी ठरते. प्रामाणिक असलं पाहिजे आणि दिसलंही पाहिजे. निरोगी माणसं स्वतःबद्दलही विचार करतात, म्हणून ती निरोगी राहतात. जी स्वतःला दुर्लक्षित करतात ती रोगट बनतात. अपयशी होणं हा अपमान नाही, पण अपयशाची भीती वाटणं ही मानहानी ठरते. संशयानं पछाडलं की संसारही चितेसारखा वाटू लागतो. शेजाऱ्यांचं घर जडताना तुम्ही शेकोटी बरी झाली असं म्हणू शकत नाही. तुमच्या हक्काच्या विश्वात तेही एक ठिकाण होतं, लक्षात ठेवा. वेळ जात असतो परत न येण्यासाठी. आनंदाचं वास्तव्य सगळ्यात आधी कुठं असतं, तर जिथे आरोग्य आहे त्या ठिकाणीच. माणूस हा एकच प्राणी असा आहे की ज्याच्याकडे हास्याची शक्ती आहे. बाकी प्राणी हसतात का, सांगा ना. एकच ध्येय घेत तमाम मनुष्य जात जगत असते. ते ध्येय म्हणजे शोध. कशाचा, तर सुखाचा. चिंतेमुळे छोट्या वस्तूंच्याही सावल्या मोठ्या भासतात, हे कधीही विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. आजचा विषय आहे माझं कुटुंब. माझं कुटुंब. मुलं काय करू शकतात, त्यांची क्षमता काय, याची कदाचित त्यांना कल्पना नसेल. तुमची त्यांच्याकडून अपेक्षा काय हेही त्यांना माहीत नसेल. त्यांची क्षमता जाणवून द्या. तुमच्या अपेक्षा त्यांना फक्त सांगा. आपली क्षमता आणि तुमची अपेक्षा दोन्हींचेही ओझे त्यांना वाटणार नाही याची काळजी घ्या. सुरक्षा ही एक अशी भावना आहे की जी मिळताच मनुष्य निश्चिंत होतो असं म्हणतात. जेव्हा तुमची पत्नी म्हणते माझं डोकं दुखतंय, तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करताय असाही त्या वाक्याचा अर्थ असू शकतो. या वाक्यावर तुमची प्रतिक्रिया,
तिला डोकंदुखी थांबवणारी गोळी देण्यापेक्षा एखादा पुष्पगुच्छ भेट द्या, हेच औषध लागू होईल. तुमच्या मुलामुलींची काळजी घेण्यात थोडा वेळ खर्च करा, त्यांना संपत्तीमध्ये रूपांतरित करण्यासाठी. हा भविष्यातील ठेवा. आज जरी तुमची जबाबदारी असली तरी सुद्धा आयुष्य गुंतागुंतीचं झालंय, यात शंका नाही. म्हणूनच आपल्या मुलांचे अतिलाड, अतिसंरक्षण किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे आयुष्य आणखी बिकट करू नका. प्रत्येक मुलाचं रसायन मानसशास्त्र अजब असतं. एखाद्या गिऱ्हाईकासारखं ते वेगळं असतं, पण गमतीशीर चेष्टेचं नाही. आणि चेष्टेवारी नेऊ नका. सर्जनशील व्हा, सर्जनशीलता शोधा. असं म्हणतात की यशस्वी पालकांची मुलं सर्वसाधारणपणे यशस्वी होत नसतात. हा समज खोटा ठरवा. सूर्याचा घाव सहन होतो, जिभेचे वार मात्र दिसत नाही. तुमच्या मुलाच्या नजरेतून स्वतःकडे बघा, त्यांना स्वत्वाची जाणीव होऊ द्या. तुमचा मुलगा म्हणून नाही तर त्याला स्वतःची ओळख निर्माण करू द्या, अस्तित्व दर्शवू द्या. मुलांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये यश मिळविण्याची आधी संधी द्या. त्यांना लगेच जगाच्या स्पर्धेत ढकलू नका. कुणाशी तुलना करू नका. त्यांचा अपमान तर मुळीच करू नका. मुलांना सर्जनशीलतेची सवय लागावी, यासाठी आधी तुमच्या सर्जनशीलतेचा वापर करा. लक्षात ठेवा, तुमच्या लहानग्यांसाठी तुम्हीच नायक आहात, तुम्हीच त्यांचे हिरो आहात. हे सुद्धा लक्षात ठेवा की देवाने तुमच्या मुलांच्या मनात जगातला सर्वात मोठा व सर्वोत्तम टेप रेकॉर्डर बसवलाय. तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या पालकांशी, कर्मचाऱ्यांशी, सहकाऱ्यांशी, ग्राहकांशी वागता बोलता, ते सगळं टेप होऊन त्याचा पुनर्प्रत्यय तुमच्या बाबतीतच येऊ शकतो. मुलांचे मित्र व्हा, केवळ पालक नको. त्यांना जेव्हा वाटत असेल तेव्हा त्यांचा हात धरा, आणि जेव्हा गरज असेल तेव्हाही हात धरा, योग्य मार्गावर नेण्यासाठी. क्षमा मागा आणि विसरून जा. बघा, तुमचा ताणतणाव गायब होतो की नाही ते. मूल आज काय शिकले यापेक्षा ते कसे शिकले हे समजून घ्या. आज निश्चित करा की मी माझ्या मुलांबरोबर सुसंवाद साधेन. हे अवघड असेल, पण अशक्य नक्कीच नाही. तुमचा मुलगा योग्य कृती करतानाची वेळ साधा आणि त्याचे व्यक्तिमत्व सकारात्मक होण्यासाठी मदत करा. एवढं जरी तुम्ही केलं तरी ती एक महत्वाची गोष्ट आहे. कॉलेज लाईफ, महाविद्यालयीन जीवन टाळणं ही हुशारी असू शकते, पण ते शहाणपण नाहीये. तुमची मुलं त्यांच्या आजी आजोबांशी, काका मामांशी आणि मित्रांशी खेळतात, त्यांच्या संगतीत रमतात ना, तेव्हा तोही शिक्षणाचाच भाग असतो. तुमच्या मुलांना निर्णय घेऊ द्या, स्वतःची भूमिका ठरवू द्या. उदाहरण देऊन, गोष्टी सांगून त्यांचं प्रबोधन करा. त्यातूनही त्यांची निर्णय क्षमता वाढू शकते. मुलांना काही दिवस संयुक्त कुटुंबात राहू द्या. जिथे पती पत्नी दोघंही नोकरी करतात अशा ठिकाणीही त्याला काही दिवस व्यतीत करू द्या. मोठ्या शहरात, छोट्या शहरात, काही दिवस खेड्यात, चक्क शेतातही त्याला वास्तवाचा अनुभव घेऊ द्या. हे सुद्धा शिक्षणच ना. तुमची मुलं तुमच्यासाठी मूल्यवान ठेवा आहे. मग जबाबदारी वाटते, ती ओझं वाटतं, ही गोष्ट 70% तुमच्यावर आणि 30% नशिबावर अवलंबून आहे. मूर्खासारखे किंवा भाबडे प्रश्न विचारण्याची भीती नको. मूर्खासारख्या चुकांपेक्षा असे प्रश्न सहज हाताळले जाऊ शकतात. मुलांशी बोलताना दोन्ही बाजूंनी संवाद होतोय ना, याची खात्री करा. लक्षात असू द्या, अशा दुहेरी संवादात केवळ शब्दच नाही तर शांतताही कधी कधी चमत्कार घडवू शकते. मौनातही उद्याची बीजं असू शकतात. कानोसा घ्या.
शक्य तेवढे प्रामाणिक, सत्यवादी आणि सच्चे राहण्याचा प्रयत्न करा. तुमची मुलं, पत्नी या गोष्टीला हसतील, पण ते वरकरणीच असेल. मनातून त्यांना तुमचा अभिमान वाटेल हे नक्की. तुमचं मूल सतत तुमचं निरीक्षण करत असतं आणि जोवर प्रामाणिकपणा, सत्याचरण आणि खरेपणा तुमच्या सवयीचा भाग होणार नाही, तोवर तुम्हाला मुलाच्या नजरेत हिरो, नायक ठरण्याची संधी नाही. पालक म्हणून हे विसरू नका की तुम्ही तुमच्या मुलासाठी, मुलीसाठी नेतृत्वच आहात. आणि नेतृत्व करताना लक्षात ठेवा, ढकलू नका, पुढे न्या. कुठेतरी ढकलण्यापेक्षा नेतृत्वरूपी हातांनी त्यांना उचलून घ्या. तुमच्या दैनंदिन व्यवस्थेतून वेळ काढून तो अधिक वेळ मुलांच्या नावे करा. त्यांना काही नको, तुमचा थोडा वेळ दिलात तरी चालेल. मुलांना शिकताना, शिकवताना त्यांची भाषा आधी शिकून घ्या. तुमच्या दैनंदिन व्यवस्थेतून, व्यस्ततेतून वेळ काढून तो अधिक वेळ तो मुलांच्या नावे करा. त्यांना काही नको, तुमचा थोडा वेळ दिला तरी चालेल, हे लक्षात घ्या. दुसऱ्याच्या कमतरतेबद्दल, उणिवांबद्दल उगाच लांबण लावू नका. खरंय, तुमच्या नवऱ्यात काही दोष आहेत, पण तो जर संत असता तर त्याने तुमच्याशी विवाह केलाच नसता. काय पटतंय ना? केवळ हितोपदेशक नाही, करते व्हा आणि तुमच्या मुलांना तुमचा अभिमान वाटेल अशी कृती करा. तुमच्या मुलांना देण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे तुमचा वेळ. मुलांवर पैसा अधिक खर्च करण्यापेक्षा वेळ अधिक खर्च करा. एखादी गोष्ट जुनी असते म्हणजे ती टिकाऊ असते, टिकण्यायोग्य क्षमतेची असते. जुने कुटुंब, जुन्या परंपरा, रीतिरिवाज, जुन्या पद्धती टिकतात, कारण त्या दीर्घकाळ टिकण्याचे सामर्थ्य बाळगून असतात. तुमच्या मुलाला एक भाकरी द्या, तो ती आज खाईल. भाकरी कशी कमवायची हे त्याला शिकवा, तो रोज खाऊ शकेल. ज्यांचा परिचय नसतो, ज्यांना प्रथमच भेटतो, त्यांच्याशी आपण अदबीने, नम्रपणे बोलतो. आणि ज्यांच्यावर प्रेम करतो, जे जवळचे असतात, त्यांच्याशी क्रूरतेने, उद्धटपणे का वागतो आपण? कुटुंबाची काळजी घेताना कधी कधी नातेवाईकांकडे दुर्लक्ष केलं तरी चालतं बरं. यशस्वी विवाह 2 गोष्टींवर अवलंबून असतो: योग्य जोडीदार मिळणे आणि योग्य जोडीदार होणे. 10,000 शब्दांनी जे साध्य होणार नाही ते एकच उत्तम सुविचारही साध्य करू शकतो. एका महिलेने शास्त्रज्ञ थॉमस एडिसनला विनंती केली की तिच्या मुलासाठी एखादा संदेश लिहा. एडिसनने लिहिले, घड्याळाकडे कधीही बघू नकोस. पुस्तक डोळ्याच्या अधिक जवळ घेतले की पुस्तक वाचण्यापेक्षा डोळ्यांवर ताण येणारच. अंतर पाहिजेच. अगदी पिता पुत्रातही ते राहिले तरच तो पुत्र जगात स्वतंत्रपणे, क्षमतेने शहाणा होईल. साधारणतः तोपर्यंत तरी मुलं समस्या निर्माण करणार. आणि हे कुठपर्यंत चालत राहणार? तर जोपर्यंत तुम्ही नियोजन करत नाही किंवा ती मुलं पुरेशी हुशार होत नाहीत. वाईट कृत्य किंवा चूक करण्याची संधी दिवसभरात किमान 100 वेळा येते, परंतु चांगले करण्याची संधी वर्षातून एकदाच येते. शोधात रहा. तुमच्या मुलाला एकदा तरी सांगणे आवश्यक आहे, आता पुरे. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. मी पेक्षा आपण या शब्दावर कुटुंबाचा डोलारा उभा असतो बरं. कुटुंबाचं नेतृत्व करताना मुलांचं ध्येय निश्चित करा. मग ते डॉक्टर, इंजिनियर, अकाउंटंट वगैरे वगैरे काहीही ठरवा.
पण ते कोणत्या दिशेला जातायत किंवा जाऊ शकतात याकडे काटेकोरपणे लक्ष ठेवा. त्यांच्या कृतीच्या विश्लेषणाची सवय लावा. त्यांच्या शक्य तेवढे निकट राहा विचारांच्या बाबतीत. कौटुंबिक चर्चा ही गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे. ती जेवणाच्या टेबलवर होणे कधीही चुकीचेच. एकच नाही तर असे असंख्य मार्ग आहेत की जे तुम्ही तुमच्या मुलाला दाखवू शकता आणि शक्यताही आहे की त्यातले फार कमी मार्ग त्याला पटतील. तुमच्या अपेक्षा मुलांवर लादू नका. तो कदाचित तिरस्कार करेल. त्याचा निर्णय त्यालाच घेऊ द्या. त्याच्या कर्तृत्वानं तुम्ही चकित व्हाल. तुमचा मुलगा प्रवाही पाण्यासारखा आहे. छोटे छोटे बांध घालून या पाण्याला तुम्ही शिस्त लावू शकता आणि त्याच्यामधली ऊर्जा निश्चित ध्येयाकडे वळवू सुद्धा शकता. 100 शाळा शिक्षकांपेक्षा एक पिता कधीही भारीच ठरणार, पण तो जागरूक असला पाहिजे. बास. मुलांच्या अपेक्षा असणारच, पण सगळ्याच पूर्ण करण्याची गरज नाहीये. राज्य शकेट हाकणे आणि मुलाला सांभाळणे या दोन्हीत होणारा त्रास सारखाच. कदाचित मुलाला सांभाळणं, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं अगदी थोडंसं सुसह्य असेल. फार फरक नाहीये. संपूर्ण जगाला आणि तुमच्या बापाला खुश करणं खरंच अशक्य आहे. कधीही अनुभवा, यात कधी फरक होणार नाही. सुविचार म्हणींमध्ये संपूर्ण युगांच्या शहाणपणाचा अर्क असतो, मान्य आहे. तुमच्या मुलामुलींना भविष्यासाठी नवनिर्मितीची गरज नाही. पुस्तकच त्यांना पुढे नेतील. फक्त गरज आहे ती त्यांना कल्पनारम्य वाचनापासून दूर ठेवण्याची. वास्तववादी वैचारिक वाचनासाठी त्यांना प्रवृत्त करा. दुसऱ्यांच्या चुका दफन करण्यासाठी प्रत्येकाकडे एक पुरेशी दफनभूमी पाहिजे. जगात जगण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. बरं, व्यवसायात तुमची पत्नी जर केवळ सोबत आहे या भूमिकेत असेल तर कृपा करून तिला जागे करा, कार्यरत करा. ही कृती दोघांच्याही फायद्याची आहे. स्वतंत्र होण्यासाठी स्वतंत्रपणे वाटचाल करणे महत्वाचे आहे. अधूनमधून कुटुंबाला तुमच्या कष्टाची जाणीव द्या, पण सूचकपणे, थेट नाही. धन्यवाद. माझे विचार भाग 2. तुमच्या छंदाकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जास्त सर्जनशील झाला आहात. सगळे बघतात तेच बघणे, पण विचार मात्र सर्वांपेक्षा वेगळा करणे म्हणजे शोध लावणे. बरं, देवाने माणसाला एक सर्वात मोठी देणगी दिली आहे, ती म्हणजे विसरण्याची शक्ती. प्रतिष्ठेशिवाय मिळालेलं यश, मिठाशिवाय अन्न. भूक लागेल पण अन्नाला चव येणार नाही. मोठ्या आठवणींपेक्षा छोटी पेन्सिल अधिक कामाची. पहिला विचार चांगला असू शकतो, पण दुसरा विचार हा अधिक चांगला असतो. सुधारणा ही इंचानेच होते, ती फुटाणे होणे ही अपेक्षाच मुळात चुकीची आहे. आधीच अंदाज बांधणे म्हणजे पूर्वग्रह दूषितचाच ना. आपण वाऱ्याची दिशा तर बदलू शकत नाही, पण बोटीचे शीड तर नीट करू शकतो ना. स्वतःला कधीच कमी लेखू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःचा बहुमान करा, अहंकाराने नाही तर विनयानं, सच्च्या आत्मविश्वासानं. भूतकाळ उगाळत बसू नका. घडलेल्या गोष्टींची चिरफाड नको. उत्साहाने जगा. आजच्या दिवसाचा महोत्सव करा ना. तुमच्याकडे जे आहे ते द्या आणि तुमच्या लक्षात येईल, अरे अजून आपल्याकडे बरेच शिल्लक आहे देण्यासारखं. उत्कृष्टतेचा संबंध काळजीशी असतो.
चांगलं करण्यासाठी खास प्रयत्न करावा लागतो आणि खास प्रयत्न करायचे तर काळजी आलीच. जेवणाला चव नव्हती म्हणून वेटरला टीप न देण्यात काय हशील आहे? जेवण त्यानेच थोडीच तयार केलं होतं. कुठलाही प्रयत्न न करता आपल्याकडे काय येत असेल तर ते म्हणजे वार्धक्य. हव्या त्या गोष्टी पदरात पाडून घेणे ही जशी कला आहे, तशी नको त्या गोष्टी शितापीने टाळणे ही देखील कलाच आहे. गरज नसलेल्या गोष्टी टाळणे हे आयुष्यातील शहाणपण ठरते. नशीब म्हणजे काय? तर जिथे मेहनत आणि संधीचा मिलाप होतो. आयुष्याचा खेळ हा बुमरँग सारखा असतो. आपले विचार, कृती आणि आपले शब्द परत येतात, उशिरा किंवा तत्काळ, तेही अचूकपणे. आहे ना आश्चर्य? यशासाठी कोणतीही परिमाणं नसतात, पण अपयश खूप काही शिकवतं. दिवा जळू दे सारी रात म्हणताना त्यात तेल टाकणे विसरता येत नाही. जगभरातील नकाशांमध्ये एखादा रस्ता शोधण्यापेक्षा त्या रस्त्यावरून चालू लागा. मनानं चांगला असून उपयोगाचं नाही, तर चांगल्या मनाचा वापरही चांगला होणं महत्वाचं. अभिमान हा कधी कधी चुका झाकण्यासाठीचा मुखवटा असतो. मांजरासोबत खेळण्यात आनंद असेल तर बोचकारले जाण्याची तयारी ठेवा. खोट्या आणि वाईट कारणांसाठी शब्द जास्त खर्च होतात. ज्याच्याकडे हरण्यासारखं काहीच नाही त्याच्याशी पैज कशाला लावायची? जे आज करता येईल ते उद्यावर का ढकलायचं? आज ती गोष्ट आनंदाची ठरली तर उद्या तीच पुन्हा करता येईल ना. आशा आणि स्वप्न यात फरक काय? स्वप्नांना वास्तवाचा पाया नसतो. त्याने खूप काम केले, सतत कार्यमग्न राहायचा. विरुंगळ्याचा क्षण नाहीच. आता त्याची पत्नी श्रीमंत झाली आणि विधवाही. श्रवण करण्याची पात्रता नसते म्हणजे यशाकडे पाठ फिरवणे. नशिबाची साथ पाहिजे, आणखी थोडी मेहनत करा. सगळीच उत्तरं जाणून घेण्यापेक्षा काही प्रश्न जाणून घेणे अधिक योग्य आहे. टरबूज सुरीवर आदळणे म्हणजे आत्महत्याच ना. लक्षात ठेवा, त्यात कोणतेही शौर्य नाही. अडचण आहे, अवघड आहे, ही सबब इतिहासाला कधीच मान्य होणार नाही. दक्षता घेताय हे कधीही चांगलेच. लहान मुलं ही सिमेंटचा ओला गिलावा असतात. त्याच्यावर जे काही पडतं त्याचा ठसा उमटतोच. हत्तींचे युद्ध होते तेव्हा नुकसान होते ते गवताचे. पार्थिवावर पुष्पचक्र वाहण्यापेक्षा जिवंत माणसाला एक गुलाब देणं महत्वाचं आहे. चांगली गोष्ट करत राहा, तुम्हाला समाधान मिळेल. दुसऱ्याला आनंद, दोन्ही आवश्यकच आहे. हातातील कामावर लक्ष केंद्रित करा. आणखी थोडं. सूर्यकिरण भिंगातून लहानपणी एका जागी केंद्रित केली होती ना, तसे कामावर लक्ष केंद्रित करा. काम यशस्वी होणारच. थोडी तरी अनिश्चितता पाहिजे, त्याशिवाय आयुष्यात मजा नाही बरं. केवळ यंत्र जुनाट होत नाहीत, तर कल्पनाही जुनाट होतात. हे थांबवलं पाहिजे. नव्या गोष्टींचा विचार करण्याचा प्रयत्न करा. भाग्यवान माणसाला समुद्रात फेकून द्या, तो तोंडात मासा पकडूनच बाहेर येईल. समस्येपासून सुटका करून घेण्याचा एकच मार्ग तो म्हणजे
समस्या सोडवणं, नवीन ताऱ्याचा ग्रहाचा शोध लावून होतो त्यापेक्षा जास्त आनंद नव्या पक्वान्नाचा शोध लागल्यावर होतो, नाही का? जे भोगलंय त्याचा सार म्हणजे अनुभव. अनुभव. पैशाने समाधान मिळवायचं की समाधानानं पैसा कमवायचा ठरवून घ्या. येणारा प्रत्येक अनुभव माझ्यासाठी संधीच आहे शिकण्याची आणि त्यातून मोठं होण्याची. मी जे करतो ते सगळे मला आवडते. माझ्या आयुष्यात मी सगळ्यात महत्वाचा माणूस आहे. सगळे माझा आदर करतात कारण मी स्वतःचा आदर करतो. आज मी माझं मन साफ केलं, स्वच्छ केलं आणि जागा केली नवीन सकारात्मक. मुलं कशामुळे बिघडतात? मुलं कशामुळे बिघडतात? त्याला प्रत्येक गोष्ट पैशात मोजायला शिकवले तर तो आपली सचोटी विकायला काढेल. त्याला जर भक्कमपणे उभं राहायला शिकवलं नाही तर तो कशालाही बळी पडेल. जिंकणं म्हणजे सर्व काही नाही हे त्याच्या मनावर बिंबवा, नाहीतर जिंकण्यात सर्व काही आहे असा त्याचा समज करून दिलात तर जिंकण्यासाठी तो कोणत्याही भल्या बुऱ्या मार्गाचा वापर करायला कचणार नाही. अगदी बालपणापासून त्याला जे हवं ते भलं बुरं देत राहिला तर सगळं जग आपलं देणं लागतं आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला आयतीच मिळायला हवी अशा भ्रमात तो वाढत राहील. तो वेडं वाकडं बोलत असताना जर तुम्ही ते हसून सोडून दिलं तर वेडं वाकडं बोलणं हेच त्याच्या अंगवळणी पडेल. योग्य काय आणि अयोग्य काय हे लहानपणीच त्याच्या मनावर बिंबवले जावे. मोठा होऊ दे, त्याचा तोच शिकेल असं म्हणाल तर खबरदार. कुठला पर्याय कुठल्या दिशेला जाईल हे न सांगता त्याला एकदमच निवड करायला सांगितलीत, योग्य दिशा दाखवली नाही तर पर्याय निवडल्यानंतर त्याचे परिणामही भोगणे कर्मप्राप्त ठरते याची जाणीव वेळीच करून द्यायला हवी. त्याने आजूबाजूला फेकलेली पुस्तके, बूट, कपडे यासारख्या वस्तू तुम्ही उचलून ठेवल्यात आणि त्याच्यासाठी सर्व करत राहिलात तर तो सर्व जबाबदाऱ्या इतरांवर ढकलायला शिकेल. तुम्ही त्याच्यासमोर सारखे भांडत राहिलात तर घराचे घरपण नष्ट होईल. तो म्हणेल तसा पैसा त्याला पुरवलात आणि पैशाचे मोल त्याच्यासाठी करावे लागणारे कष्ट याची मात्र जाणीव करून दिली नाहीत. तुम्ही कोणत्या परिस्थितीची झगडून वर आलात याबाबत तो अनभिज्ञ असेल तर मग अवघड आहे. त्याच्या चुका दाखवणारे शेजारी, शिक्षक हे त्याच्या विरुद्ध आहेत असा कांगावा करत त्याच्या चुकांवर पांघरूण घालात तर विचार करा. तो जेव्हा खरोखरच संकटात असेल तेव्हा मी माझ्याकडून खूप प्रयत्न केले पण इच्छा असूनही त्याच्यासाठी यापेक्षा जास्त करता आले नाही असे म्हणून त्याच्यावरच्या पेच प्रसंगात आपले अंग काढून घेतले तर आपल्या देखरेखेखाली त्याची स्वतंत्र वाढ होऊ देण्याऐवजी आपल्यापासून दूर ठेवून, नियंत्रण ठेवून त्याला वाटेल तसे वागू देण्याचा पर्याय निवडला पाहिजे. मुलांना जे मिळतं तेच मुलं पुढे समाजाला देतात हे तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून असं म्हणतात, मूल जसं जगतात ना तसंच शिकतात. मूल जर टीकेच्या वातावरणात वाढलं तर ते दोष काढायला शिकतं. मूल जर प्रशंसेच्या वातावरणात वाढलं तर ते दाद द्यायला शिकतं. मूल जर प्रतिकूल परिस्थितीत वाढलं तर ते झगडायला शिकतं. मूल जर सोशिक वातावरणात वाढलं तर ते चिकाटी शिकतं. मूल जर कुचेष्टेच्या वातावरणात वाढलं तर ते बुजरं होतं. मूल जर उत्तेजक वातावरणात वाढलं तर त्याच्यात आत्मविश्वास येतो. मूल जर लाजिरवाण्या परिस्थितीत वाढलं तर त्याच्या मनात अपराधी भावना बळावते.
मूल जर कौतुकाच्या वातावरणात वाढलं तर ते स्वतःवर प्रेम करायला शिकतं. मूल जर निपक्षपातीपणाच्या वातावरणात वाढलं तर ते न्यायानं वागायला शिकतं. आणि मूल जर सुरक्षिततेच्या वातावरणात वाढलं तर ते विश्वास ठेवायला शिकतं. मूल जर आपुलकीच्या वातावरणात वाढलं तर त्याला सगळीकडे प्रेमळपणाच प्रत्ययाला येतो. हेच सर्वस्वी सत्य आहे. मूल माझी मैत्री. मैत्री टिकवायची कशी? समजूतदार व्हावं, सहभागी व्हावं, कधी मोठं व्हावं, कधी लहान, कधी चंदनाचं खोड व्हावं, कधी कधी सहानं सुगंधी शीतल लेप निर्माण होणं महत्वाचं, कधी कधी परखड व्हावं हे मात्र विसरू नका. मित्र म्हणजे तुम्ही स्वतःलाच दिलेली एक भेट आहे. आधी स्वतःचे मित्र व्हा, मग बघा बाकीचेही आपोआप तुमचे मित्र होतील. मित्र असण्यासाठी आपल्याला कुणी मित्र मानतं का हे आधी बघावं लागेल. तुमचा शब्द, तुमचं काम आणि तुमचा मित्र यांच्याशी प्रामाणिक राहा. मित्रासाठी खूप काही करणं म्हणजे केवळ त्याचा मित्र होऊन वागणं. मित्राचा संशय घेणे हे त्याने प्रत्यक्षात फसवण्यापेक्षाही अधिक त्रासदायक आहे. एखादी व्यक्ती बिनकामाची तोपर्यंत होत नाही जोपर्यंत त्याला मित्र आहे. आयुष्यातलं सर्वात मोठं भाग्य कोणतं? तर समजूतदार मित्र मिळणं. कुणाचे तरी भाऊ बहीण होण्यासाठी गरज असते संधीची आणि मित्र होण्यासाठी हृदयाची. मित्राला थट्टेनेही दुखावू नका बरं. जर तुमच्याकडे सांगण्यासारखे काही महत्वाचे किंवा रंजक असे काही नसेल तर उगाच समोरच्याला तुम्हाला अशी माहिती विचारण्यासाठी प्रवृत्त करू नका. नवीन मित्र जरूर करा, पण जुने कायम ठेवा. तोच ठेवा आहे. नवी मित्र चांदी असली तर जुने मित्र सोने आहेत. सूर्याच्या दिशेने मान वळवणारी फुलं ढगाळ दिवसातही तोच मार्ग अनुसरतात. मित्र म्हणजे काय? तर अशी व्यक्ती की जिच्याजवळ तुम्ही पूर्ण व्यक्त होण्याचं धाडस करू शकता. खरा मित्र तुमच्या मार्गात येणार नाही. कधीपर्यंत? तर जोपर्यंत तुम्हाला तशी गरज भासणार नाही तोपर्यंत. तुमच्यापेक्षा चांगला नसेल तर मैत्री करू नका. तुमचा मित्र तुमच्यापेक्षा थोडा चांगलाच पाहिजे. कधी कधी थोडंसं पण परखड बोलणंही मैत्री टिकवण्याचा उत्तम मार्ग असू शकतो. एखादा मित्र एखाद्या वर्षात सापडू शकतो, मात्र एखादा मित्र एका तासातच गमावला जाऊ शकतो. समजूतदार मित्र मिळण्यासारखा दुसरा आशीर्वाद नाही. धारातीर्थी शत्रू पुन्हा उभा राहू शकतो, पण समेट करणारा मात्र कायमचा पराभूत असतो. मित्रासाठी प्राण देणे तेवढे अवघड नाही जेवढं प्राण देण्यासारखा मित्र सापडणं अवघड आहे. तुम्हाला 50 मित्र आहेत ते पुरेसे नाहीत. तुम्हाला एक शत्रू आहे तो पुरून उरू शकतो. मैत्री आनंद वाढवते, सुखात वृद्धी करून चिंता कमी करते ती मैत्री, आणि दुःख वाटून घेते ती सुद्धा मैत्रीच. मैत्रीची भाषा म्हणजे केवळ शब्द नाहीत तर अर्थ आहे. भाषेपेक्षाही बुद्धी नेहमीच वरचढ असते. एकमेकांच्या अपराधांनाही जे क्षमा करू शकत नाहीत त्यांची मैत्री टिकू शकत नाही. दगदगत्या आगीत लोखंड एकजीव होऊन जातं, एकात्म होतं. तसंच परस्पर प्रतिकूलता मैत्री अधिक दृढ करते, घट्ट करते. दुःखातही वाटेकरी मिळाला की ते दुःख नक्कीच अर्ध होतं. प्रत्येकात एक तरी दुर्बलता असते आणि जो अविचाराने मित्र शोधतो त्याला पाहिजे ते कधीच मिळत नाही. माझ्यापुढे चालू नकोस, मी कदाचित मागे येणार नाही.
माझ्या मागून चालू नकोस. मी कदाचित मार्ग दाखवू शकणार नाही. माझ्यासोबत चालत राहा माझा मित्र होऊन. 3 वर्ष रोज 1 तास संभाषणापेक्षा 3 दिवस एकत्रित प्रवासातून तुम्हाला अधिक चांगला मित्र मिळू शकतो. ज्यांना दूरदृष्टी आहे, जे भविष्याचा वेध घेऊ शकतात, अशांबरोबर मैत्री वाढवा. तू माझ्याशी खोटं बोललास याचं मला दुःख नाही रे, तर यापुढे मी तुझ्यावर विश्वास टाकू शकणार नाही याचं खरं दुःख आहे. तुमचा मित्र म्हणजे ज्याला तुमच्याबद्दल सगळंच माहीत आहे आणि तरीही त्याला तुम्ही आवडता. जीभ चालवण्यापेक्षा शेपटी हलवतात म्हणून श्वानांना मित्रत्वाने वागवलं जातं. मित्र कितीही बोलला, काहीही बोलला तरी ऐका शांततेने, त्याला मन मोकळे करू द्या. आपल्या माघारी जो आपल्याबद्दल चांगलं बोलतो तो खरा मित्र. नवीन मित्र आणि जुना मित्र यांच्यावर कधीही नवीन मित्र आणि जुना शत्रू यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. संपन्नता, अनुकूलता मित्र घडवते आणि प्रतिकूलतेत त्या मैत्रीचा कस लागतो, मैत्रीतील भाव कळतो. देवा, असा मित्र पाठव की जो मला माझ्या चुका सांगेल. पूल तोडू नका, कारण तीच नदी कितीदा ओलांडावी लागेल हे सांगता येणार नाही. प्रत्येकात काहीतरी कमतरता असतेच असते. सर्व गुण संपन्न मित्र मिळवण्याच्या मागे लागू नका. मैत्री ही शौक म्हणून नाही, व्यसन म्हणून जोपासली पाहिजे. पण ते व्यसन पोखरणारे नको, तर पोसणारे हवे. मैत्री करण्यासाठी निवडीचे स्वातंत्र्य आहे, हे नेहमीच लक्षात ठेवा. पुस्तकं आणि मित्र थोडे असावेत, पण चांगले असावेत. स्वतःबद्दल अहंकार जोपासण्यापेक्षा मित्राबद्दल अभिमान बाळगा. मित्रत्वाचा सल्ला देऊ. मैत्री ही श्रावणातल्या पाऊस पाण्यासारखी असते. ऊन पाऊस असणारच, तेव्हा विचलित होऊ नका. या खेळाचाही आनंद घ्या. गुळाची ढेप असेल तर मुंगळेच येणार, फूल असेल तर फुलपाखरूच येणार. जिच्या वाचून असहाय्य व्हावं तीच असते मैत्री. तिचा रुबाब तेवढा सांभाळला पाहिजे. तुम्हाला मित्र खूप असतील, तुमच्याकडे शिंपले खूप असतील, पण प्रत्येक शिंपल्यात मोती सापडेलच असे नाही. तो माझा मित्र आहे असे म्हणण्यापेक्षा मी त्याचा मित्र आहे म्हटले तर. मैत्री म्हणजे गुलामी नाही, मैत्री हा नात्याचा मुलामा आहे. जवळचा किंवा दूरचा नातेवाईक असू शकतो, मित्र नाही. मैत्री लोणणं नको, मोती माळ पाहिजे, रुबाबात गळ्यात मिरवण्याजोगे. हेच मैत्रीचं खरं गमक आहे. मुलं कशामुळे बिघडतात? मुलं कशामुळे बिघडतात? त्याला प्रत्येक गोष्ट पैशात मोजायला शिकवले तर तो आपली सचोटी विकायला काढेल. त्याला जर भक्कमपणे उभं राहायला शिकवलं नाही तर तो कशालाही बळी पडेल. जिंकणं म्हणजे सर्व काही नाही हे त्याच्या मनावर बिंबवा, नाहीतर जिंकण्यात सर्व काही आहे असा त्याचा समज करून दिलात तर जिंकण्यासाठी तो कोणत्याही भल्या बुऱ्या मार्गाचा वापर करायला कचणार नाही. अगदी बालपणापासून त्याला जे हवं ते भलं बुरं देत राहिला तर सगळं जग आपलं देणं लागतं आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला आयतीच मिळायला हवी अशा भ्रमात तो वाढत राहील. तो वेडं वाकडं बोलत असताना जर तुम्ही ते हसून सोडून दिलं तर वेडं वाकडं बोलणं हेच त्याच्या अंग वळणी पडेल. योग्य काय आणि अयोग्य काय
हे लहानपणीच त्याच्या मनावर बिंबवले जावे. मोठा होऊ दे, त्याचा तोच शिकेल असं म्हणाल तर खबरदार. कुठला पर्याय कुठल्या दिशेला जाईल हे न सांगता त्याला एकदमच निवड करायला सांगितलीत. योग्य दिशा दाखवली नाही तर पर्याय निवडल्यानंतर त्याचे परिणामही भोगणे कर्मप्राप्त ठरते याची जाणीव वेळीच करून द्यायला हवी. त्याने आजूबाजूला फेकलेली पुस्तके, बूट, कपडे यासारख्या वस्तू तुम्ही उचलून ठेवल्यात आणि त्याच्यासाठी सर्व करत राहिलात तर तो सर्व जबाबदाऱ्या इतरांवर ढकलायला शिकेल. तुम्ही त्याच्यासमोर सारखे भांडत राहिलात तर घराचे घरपण नष्ट होईल. तो म्हणेल तसा पैसा त्याला पुरवलात आणि पैशाचे मोल त्याच्यासाठी करावे लागणारे कष्ट याची मात्र जाणीव करून दिली नाहीत. तुम्ही कोणत्या परिस्थितीची झगडून वर आलात याबाबत तो अनभिज्ञ असेल तर मग अवघड आहे. त्याच्या चुका दाखवणारे शेजारी, शिक्षक हे त्याच्या विरुद्ध आहेत असा कांगावा करत त्याच्या चुकांवर पांघरूण घालात तर विचार करा. तो जेव्हा खरोखरच संकटात असेल तेव्हा मी माझ्याकडून खूप प्रयत्न केले पण इच्छा असूनही त्याच्यासाठी यापेक्षा जास्त करता आले नाही असे म्हणून त्याच्यावरच्या पेच प्रसंगात आपले अंग काढून घेतले तर आपल्या देखरेखेखाली त्याची स्वतंत्र वाढ होऊ देण्याऐवजी आपल्यापासून दूर ठेवून, नियंत्रण ठेवून त्याला वाटेल तसे वागू देण्याचा पर्याय निवडला पाहिजे. मुलांना जे मिळतं तेच मुलं पुढे समाजाला देतात हे तेवढंच सत्य आहे. आणि म्हणून असं म्हणतात, मूल जसं जगतात ना तसंच शिकतात. मूल जर टीकेच्या वातावरणात वाढलं तर ते दोष काढायला शिकतं. मूल जर प्रशंसेच्या वातावरणात वाढलं तर ते दाद द्यायला शिकतं. मूल जर प्रतिकूल परिस्थितीत वाढलं तर ते झगडायला शिकतं. मूल जर सोशिक वातावरणात वाढलं तर ते चिकाटी शिकतं. मूल जर कुचेष्टेच्या वातावरणात वाढलं तर ते बुजरं होतं. मूल जर उत्तेजक वातावरणात वाढलं तर त्याच्यात आत्मविश्वास येतो. मूल जर लाजिरवाण्या परिस्थितीत वाढलं तर त्याच्या मनात अपराधी भावना बळावते. मूल जर कौतुकाच्या वातावरणात वाढलं तर ते स्वतःवर प्रेम करायला शिकतं. मूल जर निपक्षपातीपणाच्या वातावरणात वाढलं तर ते न्यायानं वागायला शिकतं. आणि मूल जर सुरक्षिततेच्या वातावरणात वाढलं तर ते विश्वास ठेवायला शिकतं. मूल जर आपुलकीच्या वातावरणात वाढलं तर त्याला सगळीकडे प्रेमळपणाच प्रत्ययाला येतो. हेच सर्वस्वी सत्य आहे. मूल